आपल्या मुख्य मंचावर आपण बघतोय विराजमान आहेत पोमनगावचे वरिष्ठ नागरिक माननीय श्री अनंत भोसकर आपल्यामध्ये उपस्थित आहेत। त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत। सन्मान केला जातोय। गोराई टीम कॅप्टन आपण सुद्धा या, गोराई टीम कॅप्टन आपण सुद्धा यायचं आहे। आणि त्यानंतर आपण बघतोय खारबाव गावचे विद्यमान सरपंच महेंद्र पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत। विनंती आहे ओमन योगेश भगत यांना त्यांच्या शुभ हस्ते सरपंच माननीय श्री महेंद्रजी पाटील यांचा हा सन्मान केला जातोय। आपला सुद्धा या पोमन बॉयज ट्रॉफीमध्ये हार्दिक स्वागत। त्यांचा संघ चॅम्पियन बनलेला आहे। त्याची फिल्डिंग आपण बघितली, अप्रतिम फिल्डिंग झाली होती। जोरात टाळे वाजवायचे आहेत। आपलं सुद्धा हार्दिक स्वागत, वेलकम। त्यानंतर आपल्या मुख्य मंचावर आपण बघतोय कॉमन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री अजय पाटील हे सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत। त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत। अजित भोसकर यांना विनंती आहे, अजित भोसकर यांच्या शुभ हस्ते कॉमन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजय पाटील यांचा स्वागत आणि सन्मान केला जाईल। अजय पाटील यांचा सन्मान होतोय, टाळ्या वाजवायचे आपण। त्यानंतर गोराई टीमचे कॅप्टन सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि गोराई टीमचे कॅप्टन यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत। मी सागर भगत यांना विनंती करतोय, प्रवीण भोसकर यांना विनंती आहे, प्रवीण भोसकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल। गोराई टीम कॅप्टन आपला सुद्धा सन्मान केला जातोय। गोराई टीम कॅप्टनला सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे। सौरभ, अतिशय चांगली कामगिरी सौरभने केली या टुर्नामेंटमध्ये। त्यानंतर आपल्या मुख्य मंचावर आपण बघतोय ज्यांनी ही 34 वर्षा अगोदर ज्या टीमने ही परंपरा सुरू केली त्या टीमचे ऑनर आता मास्टरमध्ये खेळतात ते आहेत सूर्यकांत भगत आहेत आणि सुरुवातीला सूर्यकांत भगत यांचा आपण सन्मान करूया। दिशा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सुद्धा आहेत आणि त्यांचा सन्मान केला जाईल। मी विनंती करतोय देवेंद्र भोसकर यांना त्यांच्या शुभ हस्ते सूर्यकांत भगत यांचा स्वागत आणि सन्मान केला जाईल। सूर्यकांत भगत यांचा हा सन्मान जोरात टाळ्या वाजवायचे आहेत, कारण 34 वर्षा अगोदर ह्यांनीच ही परंपरा जी आहे स्पर्धा सुरू केली होती आणि ते आज 40+ मध्ये खेळतात। त्यांचा हा सन्मान होतोय सूर्यकांत भगत यांचा देवेंद्र भोसकर यांच्या शुभ हस्ते। आणि त्यांच्या जोडीला आणखीन एक सदस्य होते ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आज ते सुद्धा 40+ मध्ये खेळतात, ते सतीश भोसकर यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत। विनंती आहे हार्दिक भगत यांना विनंती आहे त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल। हार्दिक भगत यांच्या शुभ हस्ते सतीश भोसकर यांचा हा सन्मान केला जातोय। आपलं सुद्धा हार्दिक स्वागत। सावंतपाडा टीम कॅप्टन आपण सुद्धा या। त्यानंतर या स्पर्धेसाठी भरपूर सहकार्य असते आणि हे ग्राउंड बनवण्यासाठी असो किंवा हे मुख्य VIP डाईस बनवण्यासाठी असो चांगला सिंहाचा वाटा ज्यांचा आहे ते म्हणजे डॉक्टर प्रकाश देवळीकर यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत। अक्षय यांना विनंती आहे त्यांच्या शुभ हस्ते माननीय श्री प्रकाश देवळीकर यांचा हा सन्मान केला जाईल। समाज कल्याणाचे पालघर जिल्हा अध्यक्ष आहेत प्रकाश देवळीकर आणि प्रत्येक टुर्नामेंटमध्ये चांगला सपोर्ट असतो। KPL मध्ये सुद्धा त्यांची एक टीम असते SK स्पोर्ट या नावाने, त्यांचा सुद्धा हा सन्मान केला जातोय। त्यानंतर
सावंतपाडा टीमचा कॅप्टन अतुल ठाकरे सुद्धा आलेले आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया. आणि विनंती आहे प्रणित यांना विनंती आहे, प्रणितच्या शुभ हस्ते सावंतपाडा टीमचा कॅप्टन अतुल ठाकरे यांचा हा सन्मान केला जातोय. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर आपल्या परिसरामध्ये जर बघितलं तर एक चांगलं क्रिकेट समीक्षक आहेत आणि या स्पर्धेमध्ये ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी अगदी सिंहाचा वाटा ज्यांचा असतोय आणि केसीचे सल्लागार सुद्धा आहेत ते देवेंद्र भोसकर यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. आपण पुढे आपला सुद्धा सन्मान केला जाईल. जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. मी विनंती करतो जतीन देवळीकर यांना त्यांच्या शुभ हस्ते देवेंद्र भोसकर यांचा स्वागत सन्मान केला जाईल. त्यानंतर 3 दिवस चांगली अंपायरिंग करणारे आमचे अंपायर विशाल नाईक सर, या विशाल नाईक सर आपला सुद्धा सन्मान केला जाईल. विशाल नाईक सरचा सन्मान केला जाईल. मी विनंती करतो हा सत्कार असेल. अजय पाटील यांना विनंती आहे, त्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला जाईल. आमचे अंपायर विशालजी नाईक अप्रतिम अंपायरिंग मानधन आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाते आमच्या पंचांना. त्यानंतर अंपायर राजेश सर एक अतिशय उत्कृष्ट खेळाडू सुद्धा होता. मॅथलेस टीममध्ये खेळताना आपण बघितलं असेल आणि अंपायरिंग जबरदस्त केली. त्यांचा सुद्धा सन्मान मी विनंती करतोय सूर्यकांत भगत यांना त्यांच्या शुभ हस्ते हा त्यांचा सन्मान केला जाईल. हे आकर्षक मोमेंटो आणि मानधन देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. त्यानंतर पोमनगावचे जावईच आहेत आणि प्रत्येक वेळेस पोमनगावमध्ये ते अंपायरिंग करण्यासाठी येतात ते अजित म्हात्रे. आपण सुद्धा यायचं आहे. मी विनंती करतोय प्रकाशजी देवळीकर यांना त्यांच्या शुभ हस्ते अंपायर अजित म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यानंतर 3 दिवस चांगली स्कोरिंग केली ते आमचे स्कोरर आहेत गुरुदेव. स्कोरर गुरुदेव या आपण आपला सुद्धा सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय सचिन भोसकर यांना त्यांच्या शुभ हस्ते आमचे स्कोरर गुरुदेव यांचा हा सन्मान सत्कार केला जातोय. त्यानंतर माझ्या जोडीला लगातार 3 दिवस ज्यांनी अतिशय गोड आवाजाने समालोचन केले यंगस्टर समालोचक आहेत समालोचक तुषार सोनावणे. आपण सुद्धा यायचं आहे. मी विनंती करतोय संजय बुरेला यांना त्यांच्या शुभ हस्ते आमचे समालोचक तुषार यांचा हा स्वागत सन्मान सत्कार करायचा आहे. त्यानंतर डीजे मॅन धीरू आपण यायचं आपला सुद्धा सन्मान सत्कार केला जाईल. आणि योगेश भगत यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हा सत्कार केला जाईल. डीजे धीरज याचा अतिशय चांगलं संगीतमय वातावरण 3 दिवसामध्ये आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं चांगलं काम केलं डीजे धीरो याने. त्यांचा हा सत्कार होतोय. एक चर्चा भरपूर राहिली या क्रिकेटमध्ये की टेलिकास्ट जे होतं ते अतिशय चांगलं झालं. नीट अँड क्लीन टेलिकास्ट झालं. ते टेलिकास्ट केलेलं विश नेटवर्क विश्वास पाटील या ठिकाणी आलेले आहेत. आपला सुद्धा सन्मान आपली पूर्ण टीम जबरदस्त कामगिरी केली आहे. आपला सुद्धा हा सन्मान सत्कार केला जाईल. मी विनंती करतो जतीन देवळीकर यांना त्यांच्या शुभ हस्ते विश्वास पाटील यांचा हा सन्मान केला जातोय.
खूप खूप धन्यवाद विश्वाजी पाटील, आपलं विश नेटवर्क या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित करून दिले. दोन शब्द स्वतः भाऊक झालेत या परिसरामध्ये, आपण प्रथमतः आलात, कसं धन्यवाद व्यक्त करायला संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून? ॲक्च्युली तुम्ही सांगण्याआधीच मी माईक घेणार होतो. मला नेहमी आवडतं का मी जिथे काम करतो तिकडे काम कसं झालं आहे आणि कसं नाही याचे मी आतुरताने प्रयत्न करतो का काय झालं आहे काय नाही. प्रथमतः तर मला इकडे संधी दिली. मी पालघरचा रहिवासी आहे आणि पोमानला करतो आहे. मी पण एक आगरी समाजातून आहे आणि पोमान हा समाजसुद्धा एक आगरी समाजातूनच आहे. समाजाचं सांगण्याचं कारण असं नाही का आगरी समाज असं काय नाही, एकत्रच यायचं असतं. समाज सर्व एकच आहेत, हा काय भेदभाव नाही मिळत का मी आगरी आहेत आणि हे पण आगरी आहेत. समाज आपली बांधिलकी ही एकच आहे, फक्त एक समाजाच्या नात्याने म्हटलं आहे. मी दुसरी काही टुर्नामेंट करतो, पण इकडे संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि कळत न कळत जरी माझ्याकडून काही चुकी झाली असेल तरी त्यासाठी सुद्धा सॉरी असावी आणि आपलं हे नातं असंच टिकत राहावं याची अपेक्षा विश नेटवर्क आणि विश नेटवर्क फॅमिलीकडून करतो. धन्यवाद, थँक्यू. क्या बात आहे, जोरदार टाळ्या वाजवायच्या. त्यानंतर हेमंतजी पाटील सरला विनंती करतोय. प्रकाशजी देवलीकर साहेब, आपलं शुभ असा विशेष सन्मान करणार आहोत. कामन परिसरातील उद्योजक आहेत, परंतु क्रिकेटची आवडी सातत्याने हेमंत सरना पाहायला मिळते. गेल्या 3 दिवसापासून चांगलं समालोचन ज्याच्या माध्यमातून झाले, मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करत असतात आणि जर पाहिले गेले तर त्याने 3 दिवस चांगलं समालोचन केले. एकदा प्रत्येकाने मनापासून टाळ्या वाजवायचे हेमंतजी पाटील सरांसाठी. जबरदस्त समालोचन ज्याच्या माध्यमातून झाले गेले. खूप खूप धन्यवाद. आपण या स्पर्धेमध्ये 3 दिवस आलात, आपले देखील आम्ही विशेषतः आभार. यस, लहू घुशे मंडप डेकोरेटर्स जर उपस्थित असेल, आमचा आवाज जर पोचला असेल तर लगेच आपण या. लहू दादा प्लीज. यस, त्यांचे देखील आम्ही विशेषतः आभार. जर कोणाचा मान सन्मान राहिला असेल तर संपूर्ण पोमन बॉईजच्या माध्यमातून आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. चला, जे मुख्य बक्षीस वितरण समारंभ आहे त्यासाठी आपण सुरुवात करतोय. चला, 2 मॅन ऑफ द मॅच बाकी आहेत आणि पहिला मॅन ऑफ द मॅच सेमीफायनल आणि सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे सूरज पाटील बाहुबली. सूरज यायचा आहे, मला वाटते सूरज नसेल तर आपला कोण प्रतिनिधी असेल तर या लगेच. सूरजचा मॅन ऑफ द मॅच सेमीफायनल मॅचचा सूरज. मी विनंती करतोय उपसरपंच सौ रत्ना प्रकाश देवळीकर यांना त्यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी वितरित केली जाईल. सूरज याला सूरज नाही आहे मात्र त्याचा हा साथी आहे आणि तोही ट्रॉफी स्वीकारताना आपल्याला दिसतोय. फायनल मॅच फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे प्रणय पाटील. मॅन ऑफ द मॅच. 5 बॉलमध्ये 15 धावा ठोकल्या प्रणयने, तो आहे मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करतोय माननीय श्री अनंत भोसकर यांना त्यांच्या शुभ हस्ते ही आकर्षक ट्रॉफी वितरित करायची आहे. ती प्रणय याला, जी ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे सौ रत्ना प्रकाश देवळीकर उपसरपंच अँड समाज कल्याणाचे पालघर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर प्रकाश देवळीकर यांच्याकडून स्पॉन्सर झालेली आहे. त्यानंतर आपण जाऊया बेस्ट फिल्डर. बेस्ट फिल्डरकडे जाऊया आणि पोमन बॉईज पोमन बेस्ट फिल्डरसाठी ही आकर्षक ट्रॉफी आपण बघतोय. ही ट्रॉफी जी आहे ती स्पॉन्सर झालेली आहे स्वर्गीय महेंद्र वासुदेव म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री नितीन महेंद्र म्हात्रे यांच्याकडून ही बेस्ट फिल्डरची ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे. आणि मी विनंती करतोय माननीय श्री गजानन भगत यांना त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी वितरित केली जाईल. आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल बेस्ट फिल्डर? हा गेस करणं थोडंसं कठीण असते, बाकी गेस करतात. बेस्ट फिल्डर कोण असेल ज्यांनी चांगली फिल्डिंग केली आहे, चांगले कॅच पकडलेले आहेत, आणि तो आहे सावंतपडा टीमचा योगेश बरफ. बेस्ट फिल्डर.
योगेश परब बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. आपण यायचं आहे. जबरदस्त फिल्डिंग योगेशची, ग्राउंड फिल्डिंग असो, कॅचेस असो, चांगल्या कॅचेस पकडले योगेशने आणि बेस्ट फिल्डरचा किताब त्यांनी पटकावलेला आहे. बेस्ट फिल्डर, उत्कृष्ट शतरक्षक ठरतो या टुर्नामेंटचा. योगेश यायचं. योगेश जास्त बोलत नाही, बॅटने सुद्धा चांगला मारतो, फिल्डिंग चांगली करतो, मात्र बोलत नाही आहे. जाऊया आपण त्यानंतर जाऊया आपण गोलंदाजाकडे. उत्कृष्ट गोलंदाज ज्या गोलंदाजाने 4 षटकामध्ये 14 धावा देत असताना 14 डॉट बॉल केलेले आहेत आणि 5 विकेट सुद्धा घेतलेल्या, तो कशक ट्रॉफी शिस्तप्रिय संघास दिली जाईल. कामन टीम ज्यांनी सकाळी वेळेवर उपस्थिती नोंदवली आणि चांगला खेळ केला, त्यामुळे हा शिस्तबद्ध संघ ठरतो कामन बॉईज, कामन टीम. कॉंग्रॅच्युलेशन. त्यानंतर सेकंड रनर अप टीम तिसऱ्या क्रमांकावर राहिली. आपल्या परिसरामधून संघ आहे आणि त्या संघाने खरोखरच जबरदस्त कामगिरी केली आजच्या दिवसामध्ये आणि ही ट्रॉफी आपण बघतो जी स्पॉन्सर झालेली आहे. म्हात्रे क्रंच सर्व्हिसचे मालक राजूभाई म्हात्रे आणि दिनेश म्हात्रे यांच्याकडून ही ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे. तिसरा क्रमांक राहतोय गजानन स्फूर्ती सावंतपाडा टीम. या कॅप्टन अँड ऑल टीम आपण यायचं आहे. चला ऑल टीम या. आणि मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते ही आकर्षक ट्रॉफी आपण वितरित करायची आहे. सर्व मास्टरचे खेळाडू आपल्याला सुद्धा विनंती आहे, आपण सुद्धा ही ट्रॉफी वितरित करायची आहे. आकर्षक ट्रॉफी तिसऱ्या क्रमांकाची ही ट्रॉफी आणि रोख रक्कम पारितोषिक दिले जाते. तिसरा क्रमांक गजानन स्फूर्ती सावंतपाडा टीम. कॉंग्रॅच्युलेशन, जबरदस्त कामगिरी. त्यानंतर द्वितीय पारितोषिक रनर अप टीम. पहिल्यांदाच या परिसरामध्ये चांगली कामगिरी केली, ही सुद्धा ट्रॉफी स्पॉन्सर आहे म्हात्रे क्रेन सर्व्हिसचे मालक राजूभाई म्हात्रे आणि दिनेश म्हात्रे यांच्याकडून. अँड मॅन ऑफ द सिरीज बाकी आहे. सेकंड प्राइज देण्याच्या अगोदर मॅन ऑफ द सिरीज दिली जाईल आणि मॅन ऑफ द सिरीज ही मालिकावीर ही ट्रॉफी स्पॉन्सर्स केलेली आहे. कैलासवासी लता अनंत भोसकर यांच्या स्मरणार्थ देवेंद्र अनंत भोसकर, अजित अनंत भोसकर आणि सचिन अनंत भोसकर यांच्याकडून स्पॉन्सर ही ट्रॉफी आहे. आणि मॅन ऑफ द सिरीज दोन खेळाडू मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये होते, मात्र पॉईंटचा हिशोब आमचे जे स्कोर पॉईंटचा हिशोब करतात आणि एक खेळाडूचे पॉईंट 313 आणि एक खेळाडूचे पॉईंट आहेत 494. आणि ज्या खेळाडूंनी जबरदस्त बॅटिंग केली 36 बॉलमध्ये 123 धावा करणारा प्रणय पाटील इज द मॅन ऑफ द सिरीज. ही ट्रॉफी वितरित करण्यासाठी मी विनंती करतोय माननीय श्री अनंत भोसकर, त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी वितरित केली जाते. आकर्षक ही ट्रॉफी आहे आणि ही ट्रॉफी जाते मॅन ऑफ द सिरीज प्रणय पाटील याला. वंडर बॉय ऑफ खारवा, जबरदस्त कामगिरी, एक हाफ सेंचुरी सुद्धा त्याच्या नावावर आहे प्रणयच्या आणि खरोखरच चांगली कामगिरी प्रणयने या टुर्नामेंटमध्ये केलेली आहे. प्रणय, आपल्या परिसरामध्ये आल्यानंतर एक चांगली बॅटिंग तुझी बहारते, याचं कारण काय आहे? खरं बोलायचं तरी एरिया आमच्या टीमसाठी लक्की आहे आणि इथे नक्कीच चांगला खेळ होतो आमच्याकडून. अगदी बरोबर, कारण काही वर्षामध्ये बघितले की तुमच्या टीमने भरपूर चॅम्पियनशिप पटकावलेली आहे या परिसरामध्ये. कसं वाटली ही टुर्नामेंट खेळत असताना तुम्हाला? नक्कीच यावर्षी जरा स्ट्रगल चालू आहे प्रॅक्टिसमुळे, पण नक्कीच या ग्राउंडने आम्हाला ट्रॉफी जिंकून दिली आणि आमचा कॉन्फिडन्स देखील आता वाढला आहे. फायनलमध्ये एक समोर मोठी टीम होती, त्या टीम समोर खेळत असताना काय माइंडमध्ये विचार होते? काय नाही, टॉस जिंकलो तेव्हा वाटलं का 20च्या पुढे रन्स कराव्या लागतील आणि
20 बस होतील, पण एक चांगला संघ होता, चांगली मॅच झाली. कुणाला डेलिगेट कराल ही ट्रॉफी? नक्कीच आमचे स्पॉन्सरला. थँक्यू सो मच अँड कॉंग्रॅच्युलेशन प्रणय पाटील, मॅन ऑफ द सिरीज, रनर अप टीम, बेस्ट ऑफ गोराई. यायचं आपण मुख्य मंचावर आणि ही आकर्षक ट्रॉफी स्वीकारायची आहे. गोराई टीम या. पहिल्यांदाच आपल्या परिसरामध्ये आली गोराई टीम. जबरदस्त कामगिरी केली गोराई टीमने आणि रनर अपची ट्रॉफी, रनर अप राहिलेली आहे या पोमन बॉईज पोमन ट्रॉफीमध्ये. दुसरा क्रमांक पटकावतोय कॅप्टन या पहिला. कॅप्टन आलेले आहेत. कसं वाटलं या कामन परिसरामध्ये खेळत असताना आपल्याला? खूप चांगलं वाटलं. सर्कल ग्राउंड आम्हाला खूप कमी भेटतं खेळायला, इथे येऊन चांगलं वाटलं खूप खेळून. आणि शेवटच्या मॅचमध्ये काय वाटले, काय कमी पडलं? आम्ही एकतर टॉस हरलो, आमची बॉलिंग आली, तर आम्हाला पहिला बॅटिंग करायची होती, तर थोडं वेदरचं हिशोबाने आम्हाला बॅटिंग पाहिजे होती, पण ठीक आहे, होत राहतं. समोरची टीम आपण पहिलं खारबाव टीमनी जो परफॉर्मन्स केला तुमच्या विरोधात, त्याबद्दल काय म्हणाल? नक्कीच ती पण एक चांगलीच टीम होती म्हणून ती फायनलला पोहोचली, तर चांगलं कॉम्पिटिशन झालं. थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन. रनर अप राहिलेली आहे टीम बेस्ट ऑफ गोराई टीम. मी विनंती करतो सर्व मान्यवरांना त्यांच्या शुभ हस्ते ही आकर्षक ट्रॉफी वितरित आपण करायची आहे. रोख रक्कम पारितोषिक आणि ही आकर्षक ट्रॉफी. रनर अप ट्रॉफी दुसऱ्या क्रमांकावर राहतोय वेस्ट ऑफ गोराई टीम. अप्रतिम कामगिरी गोराई टीमने केली आहे आणि या पोमन बॉईज ट्रॉफीमध्ये रनर अप ठरतोय तो गोराई टीम. कॉंग्रॅच्युलेशन गोराई टीम. कॉंग्रॅच्युलेशन गोराई टीम. अप्रतिम कामगिरी गोराई टीमने. अमित बाबा ठवाल, विनायक जाधव, मित्र कंपनी पूर्ण आहे, त्यांचा सपोर्ट चांगला मिळाला. त्यांनी म्हटलं की आमचे संघ जो आहे गोराईपेक्षा बाहेर जास्त खेळायला जात नाही आहे, पण त्यांनी आता विचार केलेला आहे की आम्ही ग्रामीण क्रिकेटमध्ये येऊन चांगला खेळ दाखवू आणि त्यांनी चांगला खेळ दाखवलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन. जबरदस्त कामगिरी, खरोखरच चांगला खेळ, चांगला मनोरंजन प्रेक्षकांचं केलं ते गोराई टीमने. पोमन आयोजित पोमन बॉईज ट्रॉफी ही 34 वर्षाची परंपरा पोमन बॉईज टीमने कायम ठेवली आणि 34व्या वर्षाचा चॅम्पियन ठरतोय तो साई स्पोर्ट खारबाव टीम. महेंद्र पाटील फ्रॉम टीम साई स्पोर्ट खारबाव. पूर्ण टीम